ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून शक्तीपीठ महामार्ग गेलेला आहे, मुळात ते शेतकरी विरोधात नाहीच. तिथले काही राजकीय लोक आपलं राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याकरिता शक्तीपीठ महामार्गाचा वैयक्तिक राजकारणासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करून वापर करत आहेत. आम्ही शेतकरी या विवंचनेत आहोत की शक्तीपीठ महामार्गामध्ये आमच्या शेतजमिनी गेल्यानंतर आमचं योग्य पुनर्वसन होत असताना आम्हाला जमिनी मिळतील किंवा नाही मिळतील या गोष्टीची सुद्धा शाश्वती नाही आहे. महामार्गाच्या संदर्भात वर्धा आणि यवतमाळ जिल्हा हे दोन्ही जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गबाधित शेतकरी समर्थनात राहिलेले आहेत. आणि यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये काही अंशतः काही शेतकरी विरोधामध्ये होते, परंतु शक्तीपीठ महामार्गाचं महत्त्व त्या शेतकऱ्यांना आम्ही समजावून सांगितलं. त्यामुळे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोध नसून आम्ही यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातले शक्तीपीठ महामार्ग शेतकरी समर्थनात आहोत. राहिला प्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील विरोधाचा, तर प्रत्यक्षात पाहता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून शक्तीपीठ महामार्ग गेलेला आहे, मुळात ते शेतकरी विरोधात नाहीच. तिथले काही राजकीय लोक आपलं राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याकरिता शक्तीपीठ महामार्गाचा वैयक्तिक राजकारणासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करून वापर करत आहेत. मुळात शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी विरोधच नाही. शक्तीपीठ महामार्ग विदर्भासाठी ही एक संजीवनी ठरणार आहे. विदर्भामध्ये अशा प्रकारचा कुठलाच मोठा प्रकल्प आजपर्यंत झालेला नाही आहे. आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे मोठमोठे पाण्याचे स्रोत निर्माण होऊन बरीचशी शेती ही सिंचनाखाली येणार आहे. आणि शक्तीपीठ महामार्गाच्या आजूबाजूला जे उद्योगधंदे उभे होणार आहेत, त्यामुळे विदर्भामध्ये एक औद्योगिक क्षेत्राचं जाळं निर्माण होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून शक्तीपीठ महामार्ग गेलेला आहे, त्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र देऊन त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या उभारलेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना रोजगार देण्यात यावा. आणि सरकारला सर्व शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याच्या वतीने एक विनंती आहे की आज शक्तीपीठ महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून शासनाने शेतकऱ्यांना योग्य तो भरभरून मोबदला देण्यात यावा. आज शेतकऱ्याची खूप दयनीय अवस्था आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो जास्तीत जास्त मोबदला देऊन त्यांचे जीवनमान उंचावे. शक्तीपीठ महामार्ग झाल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योग्य मोबदला देऊन त्या शेतकऱ्यांचे त्यांचे होणारे जे पुनर्वसन, त्यांच्या मुलाचा शैक्षणिक विचार करता हे सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये परत स्थैर्य येईल, त्या दृष्टीने शासनाने शेतकऱ्यांना योग्य तो जास्तीत जास्त मोबदला देण्यात यावा. आज रोजी आम्ही सर्व शक्तीपीठ महामार्गबाधित शेतकरी जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत चर्चा करण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. शक्तीपीठ महामार्गाची संवाद यात्रा जरी सुरू असली तरी शासनाकडनं अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीच्या संदर्भाने कुठल्याच प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या नाही. राज्यपाल महोदय यांच्या कार्यालयाकडून सुद्धा शेतकऱ्यांच्या भूमिगरण अधिकरणाच्या संदर्भात आदेश निघालेला आहे, परंतु शासन स्तरावरती शेतकऱ्यापर्यंत ही माहिती अजूनपर्यंत पोचलेली नाही आहे. तेव्हा शासनाने शेतकऱ्यांसोबत संवाद साधून पुढील दिशा ठरवावी. यवतमाळ जिल्ह्यामधून शक्तीपीठ महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून 6 तालुक्यामधून जात आहे. शक्तीपीठ महामार्गाचं कामकाज हे जवळपास 2.5 वर्षापासून चालू आहे आणि शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. आज रोजी सर्व शेतकरी आम्ही इतकं प्रचंड संभ्रमावस्थेत आहे
की शक्तिपीठ महामार्गाच्याबद्दल शासनानं जी जिल्हास्तरीय जिल्हा मूल्य निर्धारण समितीची स्थापन करणार होते ती समितीसुद्धा स्थापन आणखी आजपर्यंत झालेली नाही आहे आणि दराबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात अनिश्चितता असल्यामुळे आज आम्ही सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विदर्भ राज्य कृती समितीच्या वतीनं इथे निवेदन देण्यासाठी संजय ढोले साहेब जे अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व शेतकरी इथं हजर झालेलो आहोत। आमचा विषय हा आहे की समृद्धी महामार्ग होऊन 10 वर्ष झालेले आहे आणि शक्तिपीठ महामार्गसुद्धा आमच्या विदर्भातून यवतमाळ जिल्ह्यामधून जात असल्यामुळे भूमाफियाचं प्रमाण म्हणजे शक्तिपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्ग हे दोन्ही महामार्ग यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामधून मराठवाड्यातून जात असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून इथं भूमाफिया या भागामध्ये शेती घेण्यासाठी आलेले असल्यामुळे त्यांची प्रचंड प्रमाणात शेतीमध्ये गुंतवणूक होत असल्यामुळे आज शेतीचे भाव हे खूप प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे। म्हणून आम्ही शेतकरी या विवंचनेत आहोत की शक्तिपीठ महामार्गामध्ये आमच्या शेतजमिनी गेल्यानंतर आमचं योग्य पुनर्वसन होत असताना आम्हाला जमिनी मिळतील किंवा नाही मिळतील या गोष्टीची सुद्धा शाश्वती नाही आहे। म्हणून शासनाने आमच्या या सर्व बाबीचा विचार करून आमच्या सर्व शेतकऱ्यांचं योग्य पद्धतीनं पुनर्वसन झालं पाहिजे आणि शेतीला योग्य पद्धतीने योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे। आज जर विचार करतो म्हटलं तर सर्व ठिकाणी शेतीचे जर भाव पाहिले आमच्या भागातले 40 ते 50 लाख रुपये करोडोचे रेट आहे आणि ज्याप्रमाणे समृद्धी महामार्गाने आपण शेती शासनाने अधिग्रहित केलेली आहे त्याच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तिपीठ महामार्गाला सुद्धा तो कायदा लावला पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची भावना आहे। आणि हा जो विरोध पश्चिम महाराष्ट्रात दिसत आहे किंवा विदर्भात दिसत आहे काही अंशी होता हा विरोध फक्त मोबदल्यासाठी विरोध आहे। आता 40 ते 50 लाख करोडोचे रेट जर म्हटलं तर दीड कोटी ते 2 कोटी रुपये शासनाने करोडो जमिनीला रेट द्यावी ही आमची सर्व शेतकऱ्यांची आस्था आहे, मागणी आहे।